आपण आलोय पेळगाव मैदानमध्ये. ओपनचं मैदान काल झालं, आता आदतचं मैदान आहे. त्या मैदानामध्ये ज्या बैलाने गट पास केलेला आहे त्या बैलाबद्दल आपण माहितीगिरी जाणून घेऊ. बरं दादा, हा बैल कुठला आहे? हा बैल बीडचा आहे. आणि तुमचं नाव सांगा पूर्ण पहिले. ऋतुराज नंदकुमार इंदुरे. असं आहे का? बीडचा बैल आहे आपलं. येणे आतापर्यंत किती फायनल वगैरे घेतलेले आहेत? 12-13 फायनल झालं. 12-13 फायनल झालेले आहेत का? आणि आता जसं की ओपनचं मैदान, ओपनमध्ये पळाला असाल. हा ओपन मध्ये पळाला. असं आहे, ओपनमध्ये काय झालं नेमकं? घासाघाशीत घासाघाशीत. कोण होता गटामध्ये? गुजर होता. गुजर होता का? हां हां. बरं, म्हणजे आता बीडकडून म्हणजे किती किलोमीटरचं अंतर आहे इथे यायला? 300चं अंतर आहे का? हां हां. आणि याचं नाव काय बोलले तुम्ही? बाजी बोलले. हे नाही म्हणजे आता जसं की आपण म्हणतो मैदानाला यायला खर्च वगैरे असा किती खर्च लागत असेल? लागतोय चांगला. आता 4 बैल आहेत, 20-30 हजार रुपये. 4 बैल आहेत. 4 कुठले कुठले बैल आहेत? ते वासुर एक बैल एक. हा बादल. आणि त्याचं नाव काय आहे? बाकी त्याचं नाव बकासूर ठेवलं. बकासूर म्हणजे नाव कसं काय ठेवलं त्याचं? असंच बाकी डाऊन. हा, पूर्ण भारतभर नाव करणारा बकासूर, त्याचं नाव बकासूर ठेवलेलं आहे. हां हां. बरं दादा, तुम्ही या बैलाबद्दल काय सांगणार आहे? बैल काय जोडीदाराचा जोडीदाराचं आहे का? बैल चांगला बोलतो त्यामुळे आम्ही असं आहे का? आणि येणे म्हणजे आपल्या बीडच्या भागामध्ये किती नंबर वगैरे काय केलेले आहेत? आम्ही गेलतो 4 मैदानाच्यात राहिलेला बैल. असं आहे का? हां हां. 4 मैदान. कुठलं मैदान सांगू शकता का? हा, एक हेच करमाळ्या तिथं राहिला होता बैल. हां हां. बैलाने 2 नंबर घेतला. असं आहे. हां हां. आता तुमचं नाव सांगा. अमोल खरात मास. असं आहे. तसं की आता तुम्ही म्हणजे हा मित्राचा बैल आहे. आता इतके कामाचे दिवस चालू आहेत, कामाचे दिवस सोडून तुम्ही मित्राच्या बैला मागे आलेले, त्याच्याबद्दल काय सांगणार? काय आमचा व्यापार आहे ते आम्ही सांगत असतो. असं व्यापार आहे म्हणजे. हां बरोबर. व्यापार आहे. हां हां. असं. बरं, तुमच्याकडे वासरू वगैरे असतील ना विकायला? असते जास्त. असतात का? मग तुमचा नंबर सांगून द्या एक वेळेस. 95-27 हां हां. 64-64 2 मिनटं. सांगा नंबर. 95-27 64-64 असं आहे का? आता याचं नियोजन कसं केलेलं आहे? कुठला वासूमध्ये? माळशिरसचा तात्या कचरे व्यापारी नेता त्यांचं वासरू. त्यांचं वासरू आहे का? असं आहे का? गटाला चांगली गती लावलेली होती. हां. बरं, तुम्हाला पेडगावच्या मैदानासाठी शुभेच्छा. लवकरच आपल्या बैलाच्या अंगावर गुलाल पडेल.